अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 3:13 वाजलेले आहेत। पुणे विमानतळावर पाणीच पाणी साचलंय। पुणे शहरातील अवघ्या 1 तासाच्या झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी तुंबलंय। पुणे विमानतळावर पाणी तुंबल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। पुणे विमानतळावरील असलेल्या एक्झिट गेटजवळ चेंबर तुंबलेलं आहे। दररोज संध्याकाळी पुणे विमानतळावरून हजारो प्रवाशांची ये-जा होत असते आणि अवघ्या 1 तासाच्या झालेल्या पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्यानं मोठी गैरसोय झाली आहे। जर एका पावसात इथे अशी दाणादाण उडू शकते तर आता लवकरच पावसाळा सुरू होत असल्या कारणानं त्या काळात काय परिस्थिती होऊ शकते याची कल्पना न केलेलीच बरी असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। तुमचे प्रतिनिधी वैभव सोरोने आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय तपशील याबद्दल? विशाल, पुणे एअरपोर्टचं जे नवं टर्मिनल आहे, या नव्या टर्मिनलच्या एका तासात पावसामुळे या टर्मिनलचे 3:13 वाजलेले आहेत। पुणे विमानतळावरती या नव्या टर्मिनलमध्ये अवघ्या एका तासात झालेल्या पावसामुळे एक्झिट गेट जवळ जवळपास घोट्याच्या वरती साधारणपणे पाणी जे आहे ते तुंबलेलं पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे जे चेंबर्स आहेत तिथं असलेली ही सगळी चेंबर्स ओव्हरफ्लो झालेली होती। पाणी जे आहे ते पाणी वाहून जाण्यासाठीची यंत्रणा जी आहे ती पूर्णतः कोलमडल्यामुळे सगळ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय झाली। गाड्या ज्या आहेत त्या गाड्या या टर्मिनलवरती जाणं पूर्णपणे थांबवण्यात आलेलं होतं आणि जवळपास 1 तासापेक्षा जास्त काळ प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती एक्झिट जवळ झालेली होती आणि वाहतूक जी आहे ती वाहतूकही विमानतळाच्या भोवतीची सगळी जाम झालेली होती। या पाण्यामुळे प्रवासी जे आहेत ते रोज साधारण या वेळेला संध्याकाळच्या सुमारास 8 ते 10 फ्लाईट जे आहेत त्या एका पाठोपाठ एक पुणे विमानतळावरती येत असतात आणि त्यातून येणारे नागरिक जे आहेत त्यांची संख्या हजारोने आहे। या सगळ्यांची मोठी गैरसोय जी आहे ती एअरपोर्टवर संध्याकाळी 1 तास जो पाऊस झालेला होता त्याच्यामुळे झालेली पाहायला मिळाली। व्यवस्था जी तिथली पाण्याची ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली होती। या नव्या टर्मिनलचा हा पहिलाच पाऊस असल्यामुळे या पावसामध्ये काम जे आहे या कामाची सगळी पोलखोल जी आहे विमानतळावर झालेल्या कामाची ती समोर आलेली आहे। विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि ही दृश्य आपण बघतो, या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर विमानतळाचं हे एक्झिट गेट आहे। जे एक्झिट गेटवरती खरं तर हे पाणी वाहून जाणं अपेक्षित होतं, पण चेंबर ओव्हरफ्लो झाल्या कारणाने हे सगळं पाणी जे ते चेंबरमधनं बाहेर पडलं आणि तिथं पाणी साचलं। तिथल्या एक्झिट गेटजवळ आलेल्या प्रवाशांना त्यांच्या वाहनांमधनं तिथून जाणं देखील कठीण झालेलं होतं। या पाण्यातनं वाट काढत वाहनं जी आहे ती पुढे न्यावी लागत होती आणि एकाच पावसात जर या एअरपोर्टच्या एक्झिट गेटच्या बाहेर अशा पद्धतीने पाणी साचत असेल तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नेमकी तिथे काय परिस्थिती असेल आता यावर न बोललेलंच बरं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। पण हे पाणी नेमकं का असं साचलंय किंवा तसं बघायला गेलं तर हे एअरपोर्ट तयार झाल्यानंतर तसा या एअरपोर्टच्या बाबतीत असणारा हा पहिलाच पावसाळा आहे। त्यामुळे असं म्हणूयात की तिथं असणाऱ्या सगळ्या पाणी वाहून जाण्यासाठी जी असणारी सिस्टीम आहे त्याबद्दल खरं तर अधिक दुरुस्ती होणं गरजेचं आहे असं देखील म्हणणं आवश्यक ठरेल आणि त्या दृष्टीने आता पुढे नेमकं काय केलं जातंय हे लवकरच आपल्याला कळेल। पण तुर्तास तरी आपण जर पाहिलं तर एक्झिट गेटजवळ पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे प्रवाशांना इथून ये-जा करणं देखील कठीण झाल्याचं आपण पाहतोय।